नमस्कार मित्रांनो, विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी पुन्हा आपले स्वागत आहे. आज आपल्याला एक असा व्हिडिओ भेटणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ही गोष्ट शिकायला भेटेल की मणक्याच्या ऑपरेशनाला वयाची लिमिट आहे का. म्हणजे कमी वयात ऑपरेशन केलं पाहिजे का, किंवा तरुण वयात ऑपरेशन केलं पाहिजे का, किंवा की बाबा आपण काय मध्यमवर्गीय असेल तर ऑपरेशन केलं पाहिजे का. ह्या सर्व गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत भेटणार आहे. आज एक शैक्षणिक व्हिडिओ आपण अशा पद्धतीने बनवणार आहोत. त्या अगोदर मी सांगू इच्छितो की विनायक स्पाइन हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मणका उपचार केंद्र आहे जेथे ॲडमिट होणारे, शस्त्रक्रिया करणारे आणि ओपीडीला दाखवणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मणक्याचे असतात. आणि आपल्याकडे ऑपरेशन विना ऑपरेशन ह्या दोन्ही उपचार पद्धतीने उपचार केले जातात. तर आज आपल्याकडे एक बाबा आहेत, श्यामराव फरांडे. त्यांचं वय वर्ष आहे 74. त्यांनी 28 वर्ष झाले त्यांना कमरेच्या मणक्याचा हा त्रास होता. 28 वर्षांपासून त्रास त्या अंगावरती काढत होते. आता आपण त्यांच्या मिसेस देखील सोबत आहेत आणि बाबा देखील आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आता माहीत पडणारच आहेत. श्यामराव गणपती फरांडे, माझं वय 74 वय आहे. मी रानात गाडी घेऊन जात असताना माझ्या अंगावर गाडी पलटी झाली. त्यामुळं बर्जारांना जरा मार लागला आहे. त्यामुळं बर्जाराही दुखत होतं आणि चाला येत नव्हता अजिबात. त्यामुळं मी इथं विनायक हॉस्पिटल थोडं चाललं की बसावं पण लागायचं तुम्हाला. अगोदर मुलगी आणली. मुलगीचा ही बघून म्हणजे आता आपण सुद्धा काय नाव मुलीचं? सोनल. सोनल श्यामराव फरांडे. त्यांच्या आपल्याकडे ऑपरेशन झालेलं आहे 1 जुलै 23 ला झाले 2023 साली. बरोबर. आता त्या बऱ्या आहेत का? चांगले सगळी कामं करतात ते? तिनंच आणले ना यांना दवाखान्यात. ते सगळे ओके आहेत म्हणूनच तुम्ही आलेत. बरोबर. आताच तुमचं पण ऑपरेशन हल्लीच झालेलं आहे. ऑपरेशन नंतर तुम्ही किती वेळात चालले? 1 तास. 1 तासात तुम्ही लगेच चालायला लागले. मणक्याचं ऑपरेशन करून तुम्ही तासाभरात चालायला लागले. त्यावेळेस तुम्हाला कोणी धरलं पकडलं होतं? नाही. मोकळे चालले, सुट्टे चालले. बरोबर. आणि आतापर्यंत एकंदरीत किती किलोमीटर चालले असेल अंदाजाने? 10 किलोमीटर तुम्ही चालले. बाबांना साधं 10 मिनिट सुद्धा व्यवस्थित चालता येत नव्हतं, बसावं लागत होतं. आणि आता तुम्ही म्हणताय 10 किलोमीटर आरामात चालले. 10 किलोमीटर. तुम्ही आनंदी आहात? मणक्याच्या त्रासाने जे काही लोक ग्रस्त आहेत, मणक्याच्या त्रासाने ग्रस्त आहेत, बाहेर असे बरेचसे लोक आहेत. बरोबर. त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही आमचा संदेश देणार की तिथं 100% ऑपरेशन छान होते. तुम्ही जावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने काही तुम्हाला शस्त्रक्रिया करायची किंवा थेरपी आणि आजार बरे होते असं सांगणार आम्ही चांगल्या पद्धतीने. म्हणजे विनायक हॉस्पिटलमध्ये आपल्याला उपचाराची गॅरंटी भेटते, त्यानुसार पेशंट बरे होतात. तसेच असे भरपूर पेशंट बघून तुम्ही देखील आले होतात. अशाच प्रकारचे अजून हजारो व्हिडिओ आपले यूट्यूब, फेसबुकवरती आहेत जेणेकरून लोकांना शिकायला भेटेल, त्यांचं ज्ञान वाढेल मणक्याबाबतीत आणि त्यांना बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव येईल की शस्त्रक्रियेला खरंच घाबरण्याची गरज आहे का. त्याच पद्धतीने आपल्याकडे फक्त शस्त्रक्रियाच नव्हे तर मशीन ट्रीटमेंटने देखील बरेचसे पेशंट बरे होतात. बरोबर. तर मला एक सांगा, तुम्ही आता ह्या ट्रीटमेंटमुळे खुश आहात का? खुश. तुम्हाला अगोदर थोडं पण चालता येत नव्हतं, आता तुम्ही एवढे मोकळे चाललात. तुम्ही पायऱ्या देखील वर खाली केल्या असणार आहेत. 6 वेळा गेले खाली, 6 वेळा. 6 वेळा खाली गेल्या आतापर्यंत. सेंटर पासून इथपर्यंत कोणी सांगू शकेल बाबा किती लांब जाते? 10 किलोमीटर चालले. म्हणजे बाबांनी वयाला मात दिलेली आहे आणि एखाद्या तरुणासारखे पूर्णपणे मोकळे चाललेले आहेत. मला जरा चालून दाखवा तुम्ही कसं चालताय. अरे वा 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 वा. तुमच्याकडे बघून वाटतच नाही तुमचं मणक्याचं ऑपरेशन झालंय. हो, जावा मागे. तुम्ही तर अगदी फौजी सारखं चालताय, मस्त मोकळे. तुमच्याकडे बघून कोणी म्हणेल का तुम्ही मणक्याचे पेशंट आहात? हा जर बेल्ट बाबा तुमच्या कमरेच्या आतमधून घातला, कपड्यांच्या आतमधून, आणि जर तुम्ही बाहेर फिरायला गेले तर तुम्हाला कोणी म्हणेल तुम्ही मणक्याचे पेशंट आहात? हा, पूर्णपणे मोकळे झालेत तुम्ही. बरोबर की नाही? आनंदी आहात? चला, आता आपण तुम्हाला पायऱ्यावर खाली करताना देखील बघूया आणि गाडीवरती बसताना देखील बघूया. ओके, चला.